सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळशीचे रोप असतेच. तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते, म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळशीला स्थान असतेच. तुळशीची रोज पूजा केली जाते व लक्ष्मी मातेचा दर्जा सुद्धा तुळशीला दिलेला गेला आहे. तुळस ही सर्व पूजांसाठी व नैवेद्य दाखवण्यासाठी वापरली जाते. भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीची पाने, मुळे व बिया सुद्धा सर्व गुणकारी आहेत व वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात लावणे खूप शुभदायी समजले जाते. प्रत्येकजण आपल्या घरी तुळशीचे रोप लावत असतो, पण तुळशीचे रोप घरी असेल किंवा तुम्ही या पुढे लावणार असाल तर कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कोणते नियम लक्षात ठेवले पाहिजेत, जेणेकरून तुळशी मातेचे नेहमी आशीर्वाद पाठीशी राहतील व घरात देखील सुख समृद्धी नांदेल, ते आज आपण पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुळशीच्या रोपासोबत कधीही दुसरी कोणतेही काटेरी झाडे जसं की निवडुंग असं काहीही लावू नये. असे लावणे अशुभ समजले जाते. शास्त्रानुसार एकादशी, रविवारी, अमावस्या, पौर्णिमेला तसेच सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा तुळशीची पाने तोडू नयेत. या दिवशी पाने हवे असतील तर ती आधीच काढून ठेवावीत. तुळस ही अत्यंत शुभदायक समजली जाते, म्हणूनच घरातील तुळस नेहमी हिरवीगार टवटवीत राहील याची काळजी घ्यावी. तुळस कधीही सुकणार नाही, वाळणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी व जरी एखाद्या वेळेस तुळस वाळलेली असली तरीही ती पाण्यात प्रवाहित करावी आणि त्या जागी दुसरी तुळशीचे रोप लावून घ्यावे. त्याचप्रमाणे घरातील तुळशीचे रोप हे नेहमी चांगल्या जागेत, चांगल्या ठिकाणीच असावे. तुळशीचे रोप बाथरूमजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी असू नये. त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूची जागा देखील नेहमी स्वच्छ व सुटसुटीत राहील याची सुद्धा काळजी घ्यावी. तुळशीच्या आजूबाजूला जास्त अडगळीचे सामान किंवा इतर कोणतेही सामान ठेवू नये, तर तेथील जागा स्वच्छ नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरातील तुळस कधीही दक्षिण भागात लावू नये, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तर तुळस ही नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेलाच लावावी. त्यामुळे घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते. तुळशीला खूप शुभ पवित्र स्थान दिले गेलेले आहे व तुळशीला लक्ष्मी मातेचा दर्जा सुद्धा आहे. त्यामुळेच तुळशीची पाने कधीही पायात तुडवली जाणार नाहीत किंवा त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आंघोळ झाल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये, नाहीतर लक्ष्मी माता नाराज होते. एकादशी, रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये, कारण या दिवशी तुळशी मातेचा भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत असतो. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. तुळशीचे रोप घरी बाल्कनीत, अंगणात लावावे, पण तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये, कारण त्यामुळे बुध ग्रह कमजोर होतो व आर्थिक संकटाचा सामना देखील करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे तुळशीचे रोप कोणत्याही इतर कोठेही लावण्यापेक्षा तुळस ही नेहमी एका चांगल्या कुंडीत किंवा मग तुळशी वृंदावनातच लावावी व सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात फक्तच तुळशीचे रोप असून उपयोग नाही, तर नियमितपणे त्याची काळजी घ्यावी, त्याची रोज पूजा पाठ करावी. तसेच तुळशीचे शुभ परिणाम दिसून येतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.